बोलतीये ग बाई. आमच्या पप्पांची डेट वाजली म्हणून आम्ही एक नवीन मागवलंय मशीन. व्यायामाची मशीन आणली आहे. कसली व्यायामाची. ढकल ढकल तू ढकल ढकल ना. चला आता आपण याची अनबॉक्सिंग करूया. पप्पा काढते. 1 2 3 स्टार्ट. चला आता आपण याची अनबॉक्सिंग करूया फ्रेंड्स. कातर कातर. चला कापू आता आपण. कापू का कापा. हा हात 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 कापू. आता इकडची कापा. या बाजूने ओपन करायचे बरोबर. पप्पा ती कातडी द्या ना. इकडून कापते असं काय कापायचे तुला. हे तिकडून सरक. कापते ना. इकडे इथं आहे सेलो टेप. इकडे दे. अरे जरा थांब कात्री काप. द्या दो कातडी मम्मी. त्याच्यावर नको चढू. या प्लॅस्टिकच्या पिशवीत एक मॅन्युअल दिलंय. त्याच्यामध्ये कदाचित मशीन कसं असेंबल करायचं ह्याची माहिती असेल. आणि ह्याच्यात आहे ना नट्स दिलेत. जे नट लावायचे आपल्याला मशीनला. ह्याच्यात एक ऑइल दिलंय जे मला वाटतं मशीन जेव्हा ट्रेडमिल जेव्हा फिरेल तेव्हा ऑइल टाकायचं असेल. औषध भिजू नये म्हणून याला पिशवी लावली. मला कळतंय. याची अनबॉक्सिंग झाली की आपण चालू करून ना. तुला चालू करून देऊ. हा बर देतो. हा मामा असं याच्या थांब जरा. करायचं. हे मशीन नाही म्हणलं तर 20-25 किलोचं आहे. त्यामुळे ते जास्त जड आहे. आहे अरे हे काढा. हे काढा ना. दाम. चटणी. ह्याच्याबरोबर आपल्याला काही स्क्रू दिलेत. ते स्क्रू आहे ना आपल्याला हे जे हँडल आहे हे हँडल लॉक करायला स्क्रू आहेत. ते स्क्रूनी हे लॉक करावं लागणार आहे. कशाला दिल्या. ही एलन की पण दिली आहे स्क्रू टाईट करायला. आणि हे स्क्रू दिलेत. असं एलन की नाही एलन की पण दिली आहे. एलन की दिसलं का कसा आवाज येतो तुम्हाला. ए द्या आवाज. बघा 1 2 3 एवढे या. आणि तुम्ही तिथं घेतलाय. पळायचं तुझ्या ह्याच्यावर तुला ह्याच्यावर. हे काय आहे माहिती का पण काय काय आहे? कशाचं मशीन आहे. पळायचं. नट ठेव. हा बघा. आऊच. हे जे असतं ना गोल गोल ते याला असं गोल चिटकवायचं. ऐक गोल चिटकून घेऊया आपण. हे इथं बटन आहे. हे चालू केलं की ती मशीन चालू होती. आता हे बघा चालू केली बंद केली आपण. चालू कर.
चालू झाली, लाईट लागली. चालू झाली, लाईट लागली. चप्पल आणायची. चला चला. चप्पल आणायलो. हा, ही मशीन चालू झाली आहे. ही मशीन चालू झाली आहे बघा, इथं लाईट लागली आहे. हा, आता इथं मोड आहेत. प्रोग्राम 3, 6, 9 मोड. हे मायनस, हे स्टार्ट, हे स्टॉप, हे प्लस. म्हणजे स्पीड कमी करायची असेल तर, स्पीड जास्त करायची असेल तर. हे प्रोग्राम आधीच दिलेले आहेत, ज्याच्यात 3चा प्रोग्राम आहे, 6चा आहे, 9चा आहे आणि हे मोड आहेत. आता ही सगळी आता ही आयलन की दिली आहे. आयलन की नीट ठेवायला लागेल, कारण कधी असेंबल मशीन काढायची असेल तर ही महत्त्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे वॉरंटी कार्ड दिलेलं आहे आणि ह्याच्यात आपण स्कॅन करून रजिस्टर करू शकतो. त्याच्यापासून आपली वॉरंटी चालू होणार आहे. आता ह्याच्यात त्यांचे मॅन्युअल गार्ड, त्यांचे काय प्रॉडक्ट आहेत या पॉवर मॅक्सचे ते दिलेले आहेत. वेगवेगळे त्यांचे प्रॉडक्ट आहेत, त्याची सगळी माहिती दिलेली आहे. ह्याच्यात हे तुम्हाला इन फ्युचर काय घ्यायचं असेल तर. आता हे मॅन्युअल आहे ह्या पॉवर मॅक्सच्या मशीनचं जे आपण घेतलं आहे. त्याच्यात ह्या मशीनबद्दलची सगळी माहिती आहे. मशीनचं नाव, मशीन कशी वापरायची, काय वापरायची, पहिली गोष्ट म्हणजे मशीन असेंबल कशी करायची, ही सगळी माहिती दिलेली आहे. ह्याच्यात मोड, आता ही माहिती वेगवेगळ्या भाषेत पण दिलेली आहे. इंग्लिशमध्ये दिलेली आहे, उर्दू का कोणतीही भाषा उर्दूमध्ये दिलेली आहे. प्रत्येक प्रोग्रामला कोणतं स्पीड ऑटोमॅटिक घेतं ते, म्हणजे P1ला 2, 3, 3, 4 असं स्पीड ते ऑटोमॅटिक घेत राहणार. त्याच्यानंतर इथं लिहिलं आहे की जे ऑइल दिलं आहे ते ऑइल कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कधी करायचं, काय करायचं. परत ह्या मशीनला एक सिस्टीम आहे की तुम्ही छोट्याही रूममध्ये ही मशीन वापरू शकता. आता ही मशीन तुम्हाला पूर्ण दिसते, सर बाळा खाली उतर. ही मशीन तुम्हाला पूर्ण दिसते एवढी मोठी, तर ही तुम्ही असेंबल करून छोटी करू शकता. जेव्हा तुम्हाला लागणार नाही आहे त्यावेळेस तुम्ही ठेवून देऊ शकता. तर हिला सिम्पली तुम्ही असं लिफ्ट करायचं. असं लिफ्ट केलं की ऑटोमॅटिक ती लॉक होती. इथं तिला हायड्रॉलिक लॉक सिस्टीम दिलेली आहे. आता ही लॉक झाली आहे म्हणजे तुमची ही खूप जागा वाचवती. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात छोट्या रूममध्ये पण टेन्शन घ्यायचं काम नाही. आता हीच लॉक झालेली, अनलॉक करायची, परत खाली घ्यायची असेल तर इथं फक्त टच करायचं थोडं. ही परत हायड्रॉलिक सिस्टीमनी खाली जाणार. हे बघा किती हळूहळू खाली चालली व्यवस्थित. म्हणजे हिचं जरी वेट असलं तरी ती अचानक पडणार नाही, त्याला हायड्रॉलिक सिस्टीम दिलेली आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअल इन्क्लाइन दिलं आहे. म्हणजे तुम्ही सरळ पळता, पण तुम्हाला जर चढाईवर असं चढण्यासारखं पळायचं असेल, इन्क्लाइन पळायचं असेल तर याला सिस्टीम दिलेली आहे. तर हे 4 पोझिशनपर्यंत इन्क्लाइन होऊ शकतं. त्यानंतर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं दिलं आहे की तुम्ही रनिंग करायच्या आधी किंवा या मशीनचा वापर करण्याच्या आधी थोडा वॉर्मअप केला पाहिजे. तर तो वॉर्मअप कोणता करायचा आहे आणि का करायचा आहे ही सगळी माहिती ह्या मॅन्युअलमध्ये दिली आहे. जसं की हेड रोल म्हणजे मान फिरवली पाहिजे, तुमच्या शोल्डरचा व्यायाम केला पाहिजे, तुमचा हाताचा व्यायाम केला पाहिजे, तुमच्या लेगचा व्यायाम केला पाहिजे. हे व्यायाम केल्यानंतर तुम्ही ही मशीन वापरावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर असंच हे युजर मॅन्युअल आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे तुम्ही वाचा, बाकीची माहिती मी देत आहे. सर्वात महत्त्वाचं, ट्रेडमिल चालू करताना त्याच्यावर उभं राहायचं नाही, त्याच्या बाजूला उभं राहायचं. तुमच्या शरीराचं पूर्ण वजन मशीन चालू होताना येणार नाही. आता आपण मशीन चालू करणार आहे. आता ही चालू झाली आहे. ओके, आता ही 1च्या स्पीडनी पळतीये. तर आता नवीन माणसाला ह्या हँडलची खूप गरज आहे. तर हँडलवालीच मशीन घ्या ज्यांना सवय नाही आहे ट्रेडमिलची. कारण 1चं जरी स्पीड असेल तरी हे खूप झालं, आपला बॅलन्स जाऊ शकतो. जसं की मी आत्ता हे धरलं आहे त्यामुळं मी बॅलन्स करू शकतो व्यवस्थित. असं विदाऊट हे मी बॅलन्स करू शकत नाही सुरुवातीला, कारण सवय नाही आहे. आता हे जर स्टॉप करायचं असेल तर मी जसं तुम्हाला सांगितलं हे एक सेफ्टी फीचर आहे. हे कायम तुम्ही तुमच्या शर्टला लावून ठेवायचं, जेणेकरून तुमचा तोल गेला तर हे डिस्पॅच होऊन तुमची मशीन लगेच बंद होऊ शकते. आमची तीर्था एकदम मस्त करते. कसं वाटतंय तीर्था? जोरात सांग. तुझ्या फ्रेंड्सला सांग, सबस्क्रायबरला सांग कसं वाटतंय. कसं वाटतंय तुम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. तर ह्या मशीनला इथं प्रोग्राम मोड आहे आणि हार्ट रेट पण सांगतं.
इथं किती कॅलरीज बर्न केल्या ते सांगतं. इथं किती स्पीडनी तुम्ही रन करताय ते सांगतं. किती टाईमपर्यंत तुम्ही रन केला आहे ते सांगतं. किती डिस्टन्स तुम्ही कवर केला आहे ते सांगतं. तर या ठिकाणी स्टार्ट स्टॉप, स्पीड वाढवायचं, स्पीड कमी करायचं. पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी एक कंपार्टमेंट दिलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या मशीनला एक चांगलं फीचर आहे ब्लूटूथचं. ब्लूटूथ कशासाठी की याला स्पीकर आहे, गाणी बघता बघता आणि याला स्पीकर कनेक्ट करू शकता. आता आम्ही एक गाणं लावले, त्यामुळं तुम्हाला रनिंग करताना कोणत्याही प्रकारचं बोर होणार नाही. तुम्ही व्हिडिओ बघता बघता आरामशीर रनिंग करू शकता. तर ही पॉवर मॅक्सची मशीन खरंच खूप चांगली आहे. या हाताच्या इथं सेन्सर दिलेले आहेत. हे सेन्सरनी तुमचं हार्ट मॉनिटरिंग होतं. आणि इथं हे बघा आता 76 दाखवते, माझे हार्ट रेट इथं 76 दाखवते. तर हे पूर्णपणे जॉगिंग करण्यासाठी एक चांगलं मशीन आहे. ही जी बॉडी बघताय वरची ही प्लॅस्टिक बॉडी आहे पूर्ण. आणि हे जे ह्याचे स्टँड आहेत हे मेटल आहेत. या ठिकाणी इथं मशीन आहे, मोटर आहे जी गोल फिरती. हे प्लॅस्टिकचं आहे पण हे बाकी सगळं मेटलचं आहे. त्यामुळं मशीन लॉंग लाईफ चालेल. आणि फक्त एकच आहे की ही मशीन खूप जड आहे. ह्या मशीनला ॲप्रॉक्सिमेटली 14 km/h स्पीड आहे. आणि ही मशीन 100 किलोपर्यंत वजन घेऊ शकते. तर ही मशीन आता मी तुम्हाला चालून दाखवतो. आता मी स्टार्ट केली आहे. स्टार्ट करताना 3 सेकंदाचा 1 2 3 असं काउंट होतं मशीनला. त्यानंतर ही मशीन चालू होती. तर आता आपण 1 किलोमीटरच्या स्पीडने चालतोय. तर हे जे स्पीड आहे ते फक्त 1 किलोमीटरचं आहे. यामध्ये मोड आहेत, तुम्हाला प्लस करू शकता. प्लस करताना 0.1नी प्लस होतो. पण जर तुम्हाला डायरेक्ट उडी मारायची 3 वर तर तुम्ही 3 प्रोग्रॅमचं 3 दाबलं तर 3चं स्पीड मशीन चालू होती. आता हे तुम्ही बघताय की मी फास्ट स्पीडने चालतोय, म्हणजे आपण चालताना जे जोरात चालतो ते आता 3 km/h आहे. पण आता जर मला अजून स्पीडने चालायचं असेल तर मी एकतर प्लस करू शकतो, ज्याने 3.1 3.2 असं 0.1नी इन्क्रीज होतं स्पीड. पण मला जर डायरेक्ट 3च्या नंतर 6चा प्रोग्राम करायचा असेल तर इथं डेडिकेटेड बटन दिलेलं आहे. आता हे 6चं स्पीड आहे ज्याने मला पळायला लागते. सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना सवय नाही आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की याला हँडल्स आहे आणि या हँडलमुळे तुम्ही पडणार नाहीत. तर हे स्लो होताना पण आता मी बंद केलं, स्टॉप केलं तर हे हळूहळू झालं, अचानक नाही. त्यामुळे मशीन अचानकही बंद होत नाही, हळूहळू स्पीड ड्रॉप होतं आणि तुम्ही थांबता तसं मशीनही थांबते. आता हे हार्टबीट मॉनिटरिंग पण चांगलं आहे. आता 75 दाखवतंय. जेव्हा मी पळत होतो तेव्हा माझं हार्टबीट वाढलं होतं कारण मी रनिंग करत होतो. तर साहजिक आहे माझं हार्टबीट वाढतंय. तर हे मॉनिटरिंग पण ॲक्युरेट करत असेल. हे बघा आता 81 दाखवतंय, 83 दाखवतंय. तर ही पण एक चांगला प्रोग्राम आहे या मशीनमध्ये की तुमचं हार्ट कसं काम करतंय ते दाखवते. आता इथं किती कॅलरीज मी बर्न केल्यात, आत्तापर्यंत मी 2 कॅलरीज बर्न केल्यात. मी अर्धा किलोमीटर पळालेलो आहे. तर हे मशीन घरातल्या सगळ्यांसाठी चांगलं आहे. घरातले जेंट्स पण वापरू शकतात, घरातल्या लेडीजही वापरू शकतात. ज्यांना बाहेर रनिंगला जाता येणार नाही, ज्यांना आता पावसाळा चालू आहे आता पावसाळ्यात जाता येणार नाही, किंवा जे कामाला जातात, ज्यांना व्यायामासाठी वेळ भेटत नाही पण रनिंग गरजेचं आहे, किंवा 10,000 स्टेप पूर्ण करायच्यात, तर त्या 10,000 स्टेप पूर्ण करण्यासाठी पण तुम्ही या मशीनचा चांगल्या पद्धतीने वापर करू शकता. 14,000 ते 15,000च्या आसपास येते. पॉवर मॅक्स कंपनीचं नाव आहे. खूप चांगली मशीन आहे. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. बाय. तर आम्हाला सबस्क्राईब नक्की करा. असेच वेगवेगळ्या टेक्निकल गोष्टीचा आम्ही व्हिडिओ बनवत असतो. असाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय.